पुण्यात कधी काय गुन्हा घडेल याचा काही नेम नाही। पुण्यात काय, देशात काय गुन्हे घडतील हे सांगणं कठीण आहे। मात्र सध्या पुण्यात जसे प्रकार घडत आहेत त्याबाबतच्या पार्श्वभूमीवर ही बातमी। एकीकडे रोड साइड रोमिओ मुलींच्या मागे लागून मुलींची छेड काढतात, तर दुसरीकडे तरुण मुलं प्रेम प्रकरणातून मुलींना त्रास देतात। हे प्रकरण पुण्यात दिवसेंदिवस वाढत चाललं आहे। त्याच दरम्यान एका 70 वर्षाच्या वयोवृद्ध व्यक्तीने आपल्या सहकारी महिला कर्मचारी सोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 70 वर्षाच्या वयोवृद्ध म्हाताऱ्याने आपल्या 39 वर्षीय सहकारी महिलेला पप्पी दे म्हणत तिचा विनयभंग केलाय। हा सगळा प्रकार 13 डिसेंबर रोजी सकाळी 12 वाजेच्या दरम्यान पुण्यातील महात्मा फुले वस्तू संग्रहालय येथे घडला आहे। या प्रकरणी 70 वर्षीय वयोवृद्ध म्हाताऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित महिलेने याबाबत डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। त्यानुसार राजीव विनायक वितळेकर वय वर्ष 70 यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। याचा पुढील तपास डेक्कन पोलीस करीत आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला ही महात्मा फुले वस्तू संग्रहालय येथे असिस्टंट क्युरेटिव्ह म्हणून गेले 12 वर्षापासून काम करत आहेत आणि त्याच ठिकाणी संग्रहालयाचे कार्यकारी सचिव आरोपी राजीव विनायक वितळेकर हा काम करतो।